नित्यसाय करणाऱ्या मातेचा नवेना प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्यसाह्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्यसाय करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्यसाय करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्यसहायक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्यसहाय्य करणारे माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणार नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्यसहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अही गरजांसाठी प्रार्थना. हे नित्यसहायक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकटे आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्यसहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझ्याकडे करीत आहोत. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक ऐक्य दिसून यावे म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्यसहायक मातेचे आभार मानूया. Namaskar.
आजारांना आशीर्वाद आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या हे सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यानं उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तुम्हावर असो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू विनंती करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे. परंतु आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो. कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तस्बिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या साह्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजची ही पवित्र मिसळ स्वर्गवासी नाताल सायमन डायस यांच्या आत्म्यासाठी, शुद्धिस्थानातील आत्म्यासाठी व सामुदायिक हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्तासाठी जमलेले माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण जपमाळेची कुमारी मरिया हिची स्मृती साजरी करीत आहोत. रोझरी माऊलीचा सण. ऑक्टोबर महिना हा रोझरीसाठी दिलेला आहे. माऊली नेहमीच आपल्याला ह्या प्रार्थनेद्वारे आपणासाठी मध्यस्थी करत असते देवपित्याकडे, आणि त्या मध्यस्थीद्वारे आपल्याला परमेश्वरी कृपा प्राप्त होत असते. या कृपेमध्ये आपल्या प्रत्येकाला वाढता यावं आणि रोजरीच्या प्रार्थनेकडे अधिक लक्ष केंद्रित करता यावं म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये परमेश्वर पित्याकडे आपण प्रार्थना करूया. व आपल्या जीवनामध्ये आपण अनेक वेळेला ह्या रोजरीच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो. पश्चातापी अंतःकरणानं आपल्या पापांबद्दल क्षमा मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्याबद्दल आमच्या हृदयात अपार प्रीती निर्माण कर. तुझ्या पुत्राच्या आगामी देहधारणेची सुवार्ता तू आम्हाला दूताद्वारे दिलीस. त्याच्या दुःख व मरणाद्वारे आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाच्या वैभवाकडे ने. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेलं वाचन. येशूला स्वर्गात घेतल्यानंतर प्रेषित यरुशलेमाजवळ म्हणजे सब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून यरुशलेमास परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रेया, फिलिप, तोमास, बर्थोलोम्यू, मत्तई, अल्फीचा मुलगा याकोब, सिमोन झिलोत आणि याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्यासाठी महत्कृत्ये केलेली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेचे अवलोकन केले. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो सर्वसमर्थ त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली, त्याचे नाव पवित्र आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्याच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केलेला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत, त्यांची त्याने दानादान केली आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. त्याने अधिपत्यास राजासनावरून ओढून काढला आहे आणि दीनजनास उंच केला आहे. त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केला आहे आणि धनवानास रिकामे लावून दिला आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केला आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. जयघोष. हे कृपापूर्ण मरिये, नमस्कार. प्रभू
तुझ्या बरोबर असो, स्त्रियामध्ये तू धन्य. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. देवाने गालिलातील नाझरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रियल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती व त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्रिये नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, संत अल्फान्सस लिगोरी हे पवित्र रोजरीच्या प्रार्थनेच्या जे महत्त्व आहे ते महत्त्व पुढील शब्दामध्ये व्यक्त करत आहेत. ते म्हणतात की रोजरीच्या प्रार्थनेमुळे अनेक आत्मे पापांपासून मुक्त झालेले आहेत. अनेक लोकांनी पवित्र जीवन जगायला सुरुवात केलेली आहे आणि अनेकांना शांतीनं मरण आलेलं आहे. आणि म्हणूनच रोजरीची प्रार्थना ही भक्ती भावनेनं केली पाहिजे असं संत लिगरी हे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवतात. संत उलालिया ही एक महान सेविका होऊन गेलेली आहे. तिला पवित्र मरियेनं प्रत्यक्ष दर्शन दिलेलं होतं आणि रोजरीच्या प्रार्थने बाबतीमध्ये तिला मार्गदर्शन करत असताना पवित्र मरियेनं संत उलालिया हिला सांगितलं की रोजरीची 15 रहस्य धावपळीमध्ये करण्यापेक्षा 5 रहस्य जी आहेत ती सावकाशपणे केली, भक्तिभावनेनं केली तर ती अधिक सार्थक ठरू शकतात. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, 13 मे आणि 17 मे 1917 साली पवित्र मरियेनं फातिमा ह्या ठिकाणी 3 भावंडांना, फ्रान्सिस्को, जसिंटा आणि लुसी ह्या 3 भावंडांना दर्शन दिलं आणि त्या दर्शनाच्या वेळेला अतिशय महत्त्वाचं असं काहीतरी करण्यासाठी सांगितलं. कारण त्यावेळची परिस्थिती आपल्याला ध्यानात असेल. 1917चा काळ, 1914 ते 1917 हा काळ जो होता तो पहिल्या महायुद्धाचा होता. जग
एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जात होतं. आजच्या घडीला पुन्हा एकदा जग अशाच एका वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे करोना व्हायरसमुळे. त्यावेळेला देखील जगामध्ये अशांती होती, भीती होती. ह्या जगाचं काय होईल हा यक्ष प्रश्न माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सर्वांसमोर होता. अशा परिस्थितीमध्ये पवित्र मरिया ह्या 3 बालकांना फातिमा ह्या ठिकाणी दर्शन देते आणि त्यांना काय सांगते की रोजरीची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना तुम्ही करा आणि रोजरीच्या प्रार्थनेद्वारे जगामध्ये शांती येईल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 13 मे आणि 13 जून ह्या 2 महिन्यामध्ये पवित्र मरियेनं अनेक वेळेला विशेषतः ह्या बालकांना दर्शन दिलेलं आहे आणि रोजरीच्या प्रार्थनेचं महत्त्व जे आहे ते बालकांना पटवून दिलं. आणि त्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या रोजरीच्या प्रार्थनेद्वारे पहिलं महायुद्ध जे आहे ते थांबलं. अनेक संतांनी रोजरीच्या प्रार्थनेकडे लक्ष केंद्रित केलं आणि आपलं जीवन पवित्र केलं. 1571 साली माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पोप पायस पाचवे यांनी ह्या रोजरीची प्रार्थना जी आहे त्या रोजरीच्या प्रार्थनेला अधिकृतपणे जाहीर केलं आणि प्रत्येक वर्षी रोजरीचा हा सण जो आहे, रोजरी माऊलीचा जो सण आहे तो साजरा करण्यासाठी प्रवृत्त केलेलं होतं. ह्या रोजरीच्या प्रार्थनेचा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो इतिहास असा आहे की संत डॉमिनिक जे मरियेचे भक्त होते, हे संत डॉमिनिक माझ्या प्रिय बंधू भगिनींनो खेडेगावामध्ये संध्याकाळच्या वेळेला जात असत आणि खेडेगावामध्ये मग लोक जी शेतीवाडी करून आलेली असतात त्या लोकांना ते एकत्र करत आणि त्या ठिकाणी ते रोजरीची हे जे रहस्य आहे एक एक रहस्य लोकांना समजून सांगत असत. त्या रहस्यामध्ये नक्की काय अभिप्रेत आहे, काय लिहिलेलं आहे, काय थिओलॉजी आहे, ईशज्ञान आहे, हे त्या ठिकाणी जमलेल्या त्या खेडेगावातील अशिक्षित लोकांना ते पटवून देत असत, सांगत असत. आणि त्यानंतर हे रहस्य शिकवून झाल्यानंतर एक आमच्या बापा आणि नमो मरिया ही प्रार्थना त्या ठिकाणी बोलली जात असे. अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो संत डॉमिनिक यांनी भक्ती, श्रद्धा आणि धर्मशिक्षण ह्याद्वारे ही रोजरीची प्रार्थना किती महत्त्वाची आहे हे लोकांना त्यावेळेला पटवून दिलं. आणि मग संत डॉमिनिक नंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तब्बल जवळजवळ 18 पोप महाशयांनी ह्या रोजरीच्या प्रार्थनेचं महत्त्व जे आहे आणि संत डॉमिनिकनी ही जी प्रार्थना सुरू केलेली आहे ती पुढे चालू ठेवण्यासाठी भाविकांना वेगवेगळ्या परिपत्रकाद्वारे प्रवृत्त केलेला आहे. संत पोप जॉन पॉल दुसरे यांच्या पोप महाशयांच्या रौप्य महोत्सवी काळामध्ये म्हणजेच 2002 साली पोप महाशयांनी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ही रोजरीची जी 3 रहस्य होती म्हणजेच दुःखाची रहस्य, गौरवाची रहस्य, आनंदाची रहस्य, त्यामध्ये आणखीन एका रहस्याची भर टाकली ती म्हणजे प्रकाशाची रहस्य. ऑक्टोबर महिन्यामध्ये 16 ऑक्टोबर 2002 साली माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ही प्रकाशाची रहस्य जी आहेत ती आपल्या ख्रिस्त सभेला संत पोप जॉन पॉल दुसरे यांनी दिलेली आहेत. आणि त्याच वर्षी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ऑक्टोबर 2002 ते ऑक्टोबर 2003 हे वर्ष रोजरीचं वर्ष म्हणून जाहीर केलं आणि त्याद्वारे रोजरीचं महत्त्व कुटुंबामध्ये जावं हे त्याद्वारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सांगण्यात आलेलं आहे. आजच्या घडीला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो रोजरीच्या प्रार्थनेद्वारे नक्की काय साध्य करतो आपण? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो रोजरीच्या प्रार्थनेद्वारे आपण पवित्र मरियेची जी मध्यस्थी आहे ती मध्यस्थी प्राप्त करत असतो. रोजरीच्या प्रार्थनेद्वारे पवित्र मरिया आपल्या समवेत देवाकडे विनंती करत असते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की प्रेषिता समवेत पवित्र मरिया जैतुनाच्या डोंगरावरील एका खोलीमध्ये बंदिस्त असताना ह्या प्रेषितांना एकत्र करून ती प्रार्थना करत राहिलेली आहे आणि त्या प्रार्थनेचं फलित म्हणजे पवित्र आत्मा जो आहे तो त्यांच्यावरती अवतरलेला होता. आज आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये जेव्हा आपण रोजरीची प्रार्थना करतो तेव्हा पवित्र मरिया आपल्यासाठी मध्यस्थी करते परमेश्वर पित्याकडे. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा, आपल्या मागण्या ज्या आहेत, आपली स्वप्न जी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या रोजरीच्या प्रार्थनेद्वारे पवित्र मरिया देवाकडे घेऊन जात असते. आणि म्हणून ही रोजरीची प्रार्थना रटाळ नाही, कंटाळवाणी नाही. अनेकांनी त्याकडे तशा पद्धतीनं दुर्लक्ष केलेलं आहे की ही रटाळ प्रार्थना आहे, कंटाळवाणी प्रार्थना आहे. ज्यांना पवित्र मरियेच्या मध्यस्थीचं महत्त्व समजलेलं नाही त्यांची ही भावना आहे.
परंतु ज्यांना पवित्र मरियेचं स्थान आपल्या जीवनामध्ये आणि विशेषतः तिची मध्यस्थी परमेश्वर कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला लाभत असते, हे ज्यांना जाणवलेलं आहे ते रोजरीच्या प्रार्थनेकडे अधिक लक्ष केंद्रित करतात. किंबहुना एखाद दिवशी ते जेवणार नाहीत, परंतु रोजरीची प्रार्थना जी आहे ती पहिली करतात. ही त्यांची भक्ती आहे, ही मरियेवरील श्रद्धा आहे. आपण नक्की ह्या श्रद्धेमध्ये कुठे आहोत? आज हा जपमाळेचा सण साजरा करत असताना 2 गोष्टी आपण स्वतःला विचारल्या पाहिजेत. माझा ह्या रोजरीच्या प्रार्थनेवर विश्वास आहे का? आणि दुसरी म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये ही प्रार्थना मी करतो का? माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी प्रार्थना ही चालू ठेवलेली आहे का? रोजरीच्या प्रार्थनेद्वारे हे संकट देखील बाहेर पडणार आहे. माऊलीकडे वळूया आणि तिची मध्यस्थी मागूया. आमेन. बंधू भगिनींनो, माझे तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे उणगवणून आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आम्ही अर्पण करीत असलेल्या ह्या दानांद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. तुझ्या पुत्राच्या दिव्य रहस्याद्वारे त्याने अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज धन्य कुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जय
तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेल्या लोकांना तुझे दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह मला शाश्वत जीवनात वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया.
पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धान्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. तू गर्भवती होशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या परमेश्वरा, या ख्रिस्त शरीर विधीद्वारे आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूची व पुनरुत्थानाची घोषणा केली आहे. त्याच्या यातनेत आम्हाला भागीदार कर व त्याच्या सार्वकालिक आनंदात व जीवनात आम्हाला सहभाग दे. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा, तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं रोजरीच्या प्रार्थनेद्वारे देवकृपा मिळविण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.